नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ध्यास हो तुझा भाग 7. भारतला सकाळी लवकर उठायची सवय असल्याने तो सगळ्यात आधी उठून सगळी कामं आवरून त्याच्या अभ्यासाला बसायचा. त्याचे रूममेट्स उशिराच उठून त्यांचे कामं करायचे. प्रत्येकाचं स्वतःचं अभ्यासाचं शेड्यूल होता. भारतचे रूममेट्स अभ्यास मस्ती सगळं चालायचे त्यांना, पण भारत त्यांच्यापेक्षा वेगळा होता आणि फोकस्ड होता. अभ्यास एके अभ्यास. डोरबेलच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली. भारत बघ ना यार, एवढ्या सकाळी कोण आलंय? नीट झोपूही देत नाही. नीरज कानावर पिलो ठेवून बेडवर लोळत झोपाळलेल्या सुरात बोलला. एवढीही सकाळ नाही आहे नीरज, 11 वाजले, आवरा जरा, आपले डबे येतच असतील. भारतने बडबड करत दरवाजा उघडले तर दारात प्रत्यक्ष त्रिशा उभी होती. गुड मॉर्निंग भारत, मी तुला डिस्टर्ब तर नाही ना केले? त्रिशा भारतला एकटक बघत हसून बोलली. ग्रे कलर व्ही नेकची साधीशी टी शर्ट, ब्लॅक हाफ पॅन्ट, अस्ताव्यस्त केस, तरीही खूपच क्यूट दिसत होता तो. तिने पहिल्यांदाच भारतला घरच्या लुकमध्ये पाहिले होते. ती वेड्यासारखी त्याला बघतच राहिली. भारतने स्वतःला पाहिले आणि घाईने दरवाजा बंद केला. तो आत आला आणि हँगरला अडकवलेला लोअर घातले. नीरज, सुजय, दीप, अरे उठा, त्रिशा आली. भारतने घाईने सगळ्यांना उठवले. त्रिशाचे नाव ऐकून तिघेही गडबडीत उठले. तिघांचे अवतार खूपच बेकार. दीप विदाऊट टी शर्ट, सुजय आणि नीरज बनियानवर आणि बरमोडे घालून असलेले. तिघांनी भरभर अंगावर कपडे चढवले. बेडरूमचा दरवाजा लावून घेत तिघेही बाहेर आले, पण भारतने नकारात मान हलवली आणि अस्ताव्यस्त झालेले बेड ठीक करू लागला. दीपने दरवाजा उघडले तर त्रिशा गोंधळलेल्या अवस्थेत दारातच उभी होती. हाय त्रिशा, दीपने तिला ग्रेट केले. त्रिशाने दीपला खालून वर निहाळले. तिने मान तिरकी करून आत डोकावून पाहिले तर नीरज आणि सुजयही तिला बघून गालात हसले. तुमची सकाळ आत्ता झाली का? कपाडावर आठ्या पाडत त्रिशा तिघांना विचित्र नजरेने बघायला लागली. हा, ते रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होतो ना, म्हणून, दीप ओशाडून बोलला. भारत नाही का जागत उशिरापर्यंत? त्रिशाने विचारले. तसे दीपने वळून त्याच्या मित्रांना पाहिले. जागतो ना तो, आम्ही झोपल्यानंतर झोपतो, पण माहीत नाही कसे सगळ्यात आधी तोच उठतो. गावातून आला ना, म्हणून त्याला लवकर उठायची सवय आहे, सुजय पुढे येत बोलला. ओके, तुम्ही भारतला बोलवता का? त्रिशाला या आळशी मुलांसोबत बोलण्यात जराही इंटरेस्ट नव्हता. भारत सगळं आवरून बाहेर आला. तो अभ्यासाला बसणारच की त्रिशा आत आली. असे रे, काय करतोस भारत? मी एवढे तुला भेटायला आले आणि तू माझ्या तोंडावर दार लावतोस. मी खूप नाराज आहे हा तुझ्यावर. त्रिशा त्याच्या शेजारी बसत हक्काने बोलली. सगळे डोळे मोठे करून तिला बघायला लागले. तुला अभ्यास नाही आहे का? भारतने विचारले. ती उगाच त्याच्या अभ्यासात डिस्टर्ब करायला जी आली होती. आहे ना, पण मला तुझ्यासोबत करायचे. मी आता लायब्ररीमध्ये जात होते तर तुला सोबत घेऊन जायला आले. चल आवर लवकर, मी तुझी वाट बघते, त्रिशा बोलली. पण माझी ॲडमिशन नाही आहे. भारत गोंधळून तिला बघायला लागला. अरे त्यात काय, आपण लगेच फीस भरून घेऊ, त्रिशा बोलली. मग भारतनेही कुठले ओढेवेढे घेतले नाही. तो लगेच तयार व्हायला निघून गेला. तसेही घरात मोजकेच पुस्तकं वाचण्यापेक्षा लायब्ररीमध्ये त्याला वेगवेगळ्या पुस्तकातून रेफरन्स घेता येऊ शकणार होता. दीप, सुजय, नीरज तोंडावर हात ठेवून तिला बघायला लागले. ही तर भारतवर असा हक्क दाखवत आहे जणू तो तिचा बॉयफ्रेंड असावा. सुजय त्याच्या शेजारी उभ्या नीरजच्या कानात पुटपुटला. आता नसेल, पण तो लवकरच तिचा बॉयफ्रेंड बनेल. एवढी सुंदर मुलगी स्वतःहून त्याला भाव देत आहे. कोणी मूर्खच असेल जो तिला नकार देईल.
तसेही तिची लाईफ सेट आहे. तिच्या बाबाने मुख्यमंत्र्याला शिफारस केले तरी तिला नोकरी मिळून जाईल. नीरजही हळू आवाजात बोलला. सुजयने होकारात मान हलवली. भारत 5-1 मिनिटात तयार होऊन बाहेर आला. जायचे? शर्टच्या हातांच्या स्लीव्ज फोल्ड करत तिच्याकडे न बघताच भारतने विचारले. त्या क्षणी त्रिशाची नजर अडकलीच त्याच्यात. हृदयात काहीतरी हालचाल जाणवली. त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिने रूमच्या बाहेर येऊन पायात शू घातले आणि त्याला यायला सांगून खाली निघून गेली. भारत, तू खरंच जात आहेस का? पण तू अजून जेवणही केले नाहीस. दीप जरा काळजीच्या सुरात बोलला. मी आल्यावर जेवून घेईल. आज लायब्ररीमध्ये ॲडमिशन करून घेतो. मी तर म्हणतो तुम्ही तिघेही लायब्ररी जॉईन करा. तिथेच चांगला अभ्यास होईल, भारतने त्यांना सुचवले. आज नको. आज तू लायब्ररी बघून ये, सगळी चौकशी कर, मग मीही तुम्हाला जॉईन होतो, दीप बोलला. ठीक आहे बोलून भारतने पायात सँडल अडकवली आणि लिफ्टने खाली निघून गेला तर त्रिशा तिच्या स्कूटीजवळ वाट बघत उभी होती. त्याला बघताच तिने चेहऱ्यावर स्कार्फ बांधले, डोक्यावर हेल्मेट लावून ती स्कूटीवर बसली. तिने स्कूटी स्टार्ट केली तरी भारत गोंधळून तिलाच बघत होता. एका मुलीच्या मागे स्कूटीवर कसे बसावे तो याचाच विचार करत होता. भारत, अरे कोणाची वाट बघतोस? बस ना, उशीर होईल आपल्याला. त्रिशाने वळून त्याला पाहिले. मला ॲड्रेस सांग, मी मागून येतो, भारत बोलला. माझ्यासोबत आलास तर तुझे काही बिघडणार आहे का? कम ऑन भारत, आपले ध्येय एक आहे, आपले डेस्टिनेशन एक आहे, मग वेगवेगळ्या मार्गाने काय जायचं? त्रिशा हसून त्याच्या डोळ्यात बघायला लागली, पण तरीही भारत तसाच उभा होता. तुला माझ्या मागे बसायला प्रॉब्लेम असेल तर तू बाईक ड्राईव्ह कर. तुझ्या मागे बसायला माझी काही हरकत नाही, त्रिशा डोळे मिचकावत हसून बोलली. मला एवढ्या मोठ्या शहरात बाईक नाही चालवता येणार, बोलून भारत त्रिशाच्या मागे तिच्यापासून थोडंसं अंतर राखून स्कूटीवर बसला. तसे ती गालातच असली. स्कूटी पुण्याच्या रस्त्यावर नॉर्मल स्पीडने चालत होती. ती मिररमधून मध्ये मध्ये भारतला बघत होती. हवेवर उडणारे त्याचे सिल्की केस, त्याची कुतूहलाने चौफेरी भिरभिरणारी नजर, त्याच्या ओठावरचे हसू आणि सगळ्यात आकर्षित करणारी त्याच्या गालावरची खडी. किती सुंदर आहे हा दिसायला आणि हुशारही. बस थोडंसं मेकओव्हर करण्याची गरज आहे, त्रिशा मनातच बोलली. काही अंतरावर येताच त्रिशाने तिची स्कूटी थांबवली. भारत खाली उतरून गोंधळून इकडे तिकडे बघायला लागला. तू तर लायब्ररीची बोलून मला बाहेर घेऊन आलीस, पण इकडे लायब्ररी तर कुठेही दिसत नाही, भारत कपाडावर आठ्या पाडून बोलला. त्रिशाने हेल्मेट बाईकच्या हँडलला अडकवले. जस्ट चिल भारत, आपण जाणारच आहोत तिकडे. त्याआधी काहीतरी खाऊया का? मला खूप भूक लागली, त्रिशा हसून बोलली. तसे भारत चपापला. समोर एक पॉश कॅफे होते. त्याचे बिलच 500च्या वर येईल असे त्याला वाटले. एका दिवसात 500 रुपये खर्च करण्याएवढी त्याची परिस्थिती नक्कीच एवढी सधन नव्हती. त्याच्या कोचिंग, रूम, मेसचा खर्च त्याची ताई करत होती. त्यात स्वतःच्या चेनीसाठी तो पैसे खर्च करू शकणार नव्हताच. तू खा, मी थोड्या वेळा आधीच जेवण केले होते, भारत खोटच बोलला. त्रिशा त्याला एकटक बघायला लागली. काय होतं जेवणात? हाताची घडी घालून त्याच्या डोळ्यात आरपार बघत त्रिशाने विचारले. तसे भारत चपापला. त्याने तिच्यापासून नजर चोरली. जर आपल्याला खोटं बोलता येत नसेल ना भारत, तर कधी प्रयत्नही करू नये, त्रिशा बोलली. भारतने तिला समकून पाहिले. डोळ्यात प्रश्न की तिला कसे कळले. त्याचे एक्सप्रेशन बघून त्रिशाच्या ओठावर हसू फुलले. तू जास्त विचार करू नकोस, आज बिल मी पे करते. हवं तर तुझ्यावर आजची ट्रीट उधार समज. चल थोडंसं खाऊन घे, परत कोचिंगला पण जायचं आहे, बोलून त्रिशाने भारतचा हात पकडला आणि ओढतच त्याला कॅफेमध्ये घेऊन गेली.
भारतला तिचा फ्री स्वभाव आवडून गेला. भूमीच्या पुढ्यात जेवणाचे ताट होते. आई बाबा त्यांचे जेवण करत होते. भूमीने पोळीचा एक तुकडा मोडून तोंडाजवळ नेलास की तिला भारतची आठवण आली. यांनी काही खाल्ले असेल का? जेवण ठीक तर मिळत असेल ना? यांचे जेवणाची किती नाटकं असतात. भाजी तिखट नको, तेल जास्त नको, मसाले नको, भाजीत जास्त रस्साही आवडत नाही. तरीही भाजी चवदार हवी. मनानुसार भाज्या नसल्या की पोट भरून जेवतही नाहीत. त्यात कारलं असलं तर तोंड वाकडा होतो. कसं निभावून घेत असतील ते. भूमी ओठाजवळ घास पकडून विचारात हरवली. भूमी, कशाचा एवढा विचार करत आहेस? जेवण कर ना. आज आधीच जेवणाला खूप उशीर झाला, बबिता बोलल्या. मग भानावर येत भूमीने 2 घास खाऊन घेतले. पण मन भारतच्या काळजीने व्याकुळ झालेले. त्याला बघण्याची, त्याच्यासोबत बोलण्याची तिची खूप इच्छा होती. पण त्याचा कॉल आलाच नाही आणि तिने कॉल केले तर त्याचा मूड खराब होईल याची तिला भीती वाटत होती. मन मारून ती कसे बसे स्वतःच्या मनाला सावरत होती. पण तरीही सगळ्यांसमोर ओठावर हसू खेळवत असायची. भारत आणि त्रिशाची घट्ट अशी मैत्री झाली. त्रिशा भारतला जसे जसे जाणून घेऊ लागली तसे त्याच्याकडे ती अट्रॅक्ट होऊ लागली. त्याच्या साधेपणाच्या तर ती प्रेमात पडली होती. कुठे इतर मुलं तिच्यासोबत मैत्री करायला तिच्या मागे पुढे करायचे, तिथे भारतचे तिच्यापासून अंतर राखून ठेवणे भावून गेले. त्याच्यासोबत तिला सुरक्षित वाटायचे, त्याचा सहवास तिला आवडायचा. तर भारतला एवढे तर कळलेच होते, त्रिशा दिसायला जेवढी सुंदर आणि हुशार आहे तेवढीच मनाने खूप चांगली आहे. ते ज्या प्रकारे त्याची काळजी घ्यायची, त्याला समजून घ्यायची, कदाचित त्यालाही ती आवडू लागली होती. त्याच्या मनात त्याच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाले होते. ते म्हणतात ना, एका विचाराची, एका स्वभावाची माणसे भेटली की त्यांचं अगदीच पटतं. तसंच काहीसं भारत त्रिशाचं होतं. त्याच्यासोबत तोही खुलायला लागला होता. ग्रुपसोबत वेगवेगळ्या टॉपिकवर डिस्कशन करताना दोघांच्या विचारांची जेव्हा देवाणघेवाण व्हायची तेव्हा ग्रुपचे बाकी मुलं अगदी सुन्न होऊन दोघांना ऐकायचे. आता तर सगळ्यांना संशय यायला लागला होता की दोघात काहीतरी नातं आहे. या सगळ्यांपासून अनभिज्ञ दोघे त्यांच्याच विश्वात गुंग असायचे. कोचिंग सुटले तसे भारत, त्रिशा आणि गँग म्हणजे दीप, सुजय, नीरज, त्रिशाची एक फ्रेंड सोनिका यांचा खूप चांगला ग्रुप तयार झाला होता. सगळे कोचिंग सेंटरच्या बाहेर आले. सगळे समोरच असलेल्या एका टपरीवर चहा प्यायला गेले. दीपने सगळ्यांची चहाची ऑर्डर दिली. आकाशात ढगाने गर्दी केली होती. मंद मंद थंडगार वाहत होती. हातात चहाचा कप आणि गप्पांची मैफिल. आज पाऊस येणार वाटतं. काय मस्त वातावरण झालंय, अगदी रोमॅन्टिक. अशा वातावरणात आपल्या जोडीदारासोबत लॉंग ड्राईव्हला जाण्याची मज्जाच निराळी. हो ना भारत? त्रिशाने मंत्रमुग्ध होऊन बोलतच भारतकडे हसून पाहिले. भारत फक्त गालात हसला, पण नजरेसमोर माहीत नाही का आज भूमीचा सुंदर चेहरा तरळून गेला. जवळपास महिना झालेला तो पुण्याला येऊन. त्याने या महिन्याभरात फक्त एकदाच घरी कॉल केले होते. ओ हो, क्या बात है. आज मॅडमचा मूड खूप चांगला दिसतो. काही स्पेशल आहे का त्रिशा? सानिकाने तिला शोल्डरने धक्का देत डोळ्याने भारतकडे खुणावत चिडवणीच्या सुरात बोलली. मला एक महत्त्वाचा कॉल करायचे आहे, मी आलोच जरा. बोलून भारतने त्याचा खाली झालेला कप टेबलवर ठेवले आणि सगळ्यांपासून बाजूला झाला. त्याने अजूनही त्याचे लग्न झाल्याचे कोणालाही सांगितले नव्हते. एकतर वय कमी, सगळे काय विचार करतील या विचाराने सध्या तरी त्याने त्याच्या लग्नाचे सांगायचं टाळले. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि घरचा नंबर डायल केला. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. भूमी शेतावरून परत येऊन ते मागच्या अंगणात भांडी घासत होती. तेव्हाच मोबाईल रिंग झाला. भूमीने आधी तर दुर्लक्ष केले, कारण घरात फक्त एकच मोबाईल होता, तेही बाबांजवळ असायचा. आजवर वाट बघूनही कधी भारतचा फोन आला नाही. नेहमीच मोबाईल रिंगचा आवाज ऐकून उत्साहाने पडत जाणारी भूमी आज तिच्याच कामात व्यस्त होती. भारत, तू कसा आहेस बाळा? किती दिवसांनी फोन केलेस. तुला आमची आठवण येत नाही का? तू गावाला कधी येणार आहेस? तुझी परीक्षा झाली का? तुझी खूप आठवण येते बाळा, लवकर परत ये. बबिताचा आवाज कानावर पडला.
भारतचे नाव ऐकून भूमीचे काम करणारे हात थांबले. ती अगदीच सुन्न झाली, पण लगेच भानावर येत तिने घाईने हात धुतले आणि पडतच घरात गेले तर सोफ्यावर बसून आई बाबा भारतसोबत बोलत होते. मोबाईल स्पीकरवर होता. त्याचा आवाज ऐकून भूमीचे डोळे पाणावले. मान खाली घालून साडीवर हाताची मूठ घट्ट आवळून घेत ते शांतपणे त्याचा आवाज ऐकत होते. आई, अगं मी ठीक आहे. परीक्षेला अजून वेळ आहे. परीक्षा झाली की येईन गावाला. माझी काळजी करू नका, भारत बोलला. तुझा अभ्यास कसा सुरू आहे? बाबांनी विचारले. अभ्यास खूप छान चालला. आताच क्लास संपले, भारतने त्यांना सांगितले. भूमीसोबत बोल. भूमीच्या चेहऱ्यावरची बेचैनी ओळखून घेत बबिताने भूमीला मोबाईल दिले. भूमीने थरथरत्या हाताने मोबाईल हातात घेतले. ती मोबाईल घेऊन लगेच मागच्या अंगणात गेली. तिने धडधडत्या हृदयाला कसे तरी शांत केले. आवंडा गेडून तिने मोबाईल कानाला लावला. हॅलो, भूमी बोललीच की तिचा आवाज ऐकून तिकडे भारत सुन्न झाला. माहीत नाही का, नुसते तिच्या आवाजानेही त्याच्या अंगावर शहारा उठला. एवढे दिवस तिच्या दूर येऊन त्याने स्वतःला अभ्यासात झोकून दिले. तिची कधी आठवण आली तर तिने बोललेले शब्द आठवले की चिडून तो मनातील विचार झटकून द्यायचा. पण आज त्याला मनापासून तिला मिठीत घ्यावंसं वाटत होतं. तिचा तो मखमली स्पर्श अजूनही त्याच्या तनामनावर राज्य करून होते. तिच्या लांब सडक केसात त्याचे मन अडकले होते. पण तो त्याच्या भावनेपासून अनभिज्ञ विनाकारण तिच्यावर चिडून होता. तो काही बोलणारच की त्रिशाचा आवाज कानावर पडला. भारत, तू इकडे काय करतोस आणि कोणाशी बोलत आहेस? कपाडावर आठ्या पाडून त्रिशा त्याला बघायला लागली. तिचा आवाज ऐकताच भारतने गडबडीत कॉल कट केला. ते घरी आईबाबासोबत बोलत होतो. बरं चल जाऊ, केव्हाही पावसाला सुरुवात होईल, भारत गडबडीत बोलला. त्रिशा संशयी नजरेने त्याला बघायला लागली. तिच्या नजरेला नजर द्यायचे टाळून भारत सगळे होते तिकडे निघून गेला. हॅलो, अहो बोला ना काहीतरी. भूमी कानाला मोबाईल लावून भारतचा आवाज ऐकायला आसुसली होती, पण भारतचा आवाज काही आला नाही. तिने मोबाईल कानावेगळे केले. कॉल कट झालेले बघून ती हिरमुसली. फोन ठेवला पण? भूमी स्वतःशीच पुटपुटली. तिच्या डोळ्यातून पाणी खाडकन गालावर उघडले. भूमी, बबिताचा आवाज आला तसे भूमीने तिचे डोळे पुसले आणि ओठावर कसेबसे हसू खेळवत लगबगीने आत निघून गेली. झाले का ग बोलून? काय म्हणत होता भारत? बबिताने भूमीला बघत विचारले. हो झाले. विचारत होते पावसाला सुरुवात झाली का, शेतीच्या कामाला सुरुवात झाली का, तुमची बाबांची तब्येत कशी आहे? भूमीने मोबाईल टिपाईवर ठेवले आणि हसून सगळं सांगायला लागली. आई बाबा तिला बघतच राहिले. तिचे पाणावलेले डोळे वारंवार आवंडा गिळून स्वतःला सावरण्याची तिची धडपड आणि नजर चोरून इकडे तिकडे बघणारी ती. आणि तुझ्याविषयी काहीच बोलला नाही का? बबिताने तिला बघतच विचारले. तशी एवढ्या वेळचे डोळ्यात थोपवून धरलेले अश्रू गालावर उघडले. ते भांडी धुवायची आहेत, रात्र होत आली, स्वयंपाकाला उशीर होईल, बोलून त्यांच्यापासून नजर चोरत भूमी घाईने मागच्या अंगणात निघून गेली. तिने भांडी धुतच तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. असे हो काय झाले अचानक? भारत, भूमीमध्ये काहीतरी बिनसलंय का? आपण गावाला गेलो त्यानंतरच सगळं बदललं. सगळं सुरळीत सुरू असताना भारतचे अचानक पुण्याला जाणे भूमीही दाखवत नसली तरी दुःखी असते. कित्येकदा गौरी, गाईचे नाव सोबत बोलताना पाहिले मी. एकांतात रडत असते ती. बबिताचे मन भूमीसाठी हळहळ व्यक्त करू लागले. त्यानंतर भारतचाच राग येत होता. दोघात काय झाले माहीत नाही, पण आपले सोन लाखात एक आहे. दिवा घेऊन जरी शोधायला गेले ना तरी भूमीसारखी मुलगी शोधून सापडणार नाही. बस भारत लवकर येऊ दे आणि दोघांचा फुलणारा संसार बघायला मिळू दे एवढीच इच्छा. बाबा सुस्कारा सोडून बोलले. भारत त्रिशाच्या मागे स्कूटीवर बसून होता. भूमीचा आवाज ऐकल्यापासून खूप बेचैन झालेला तो.
तू नेमकी कशी आहेस भूमी? तू समोर असताना मला तुझ्याशिवाय दुसरं काही सुचायचे नाही आणि आता तुझ्या दूर आलो तरी तुझी खूप आठवण येते. जेव्हाही जेवणाचा डब्बा उघडतो तेव्हा मेसच्या त्या जेवणात तुझ्या हाताची चव शोधत असतो. दिवसभर अभ्यासात व्यस्त असतो तेव्हा नाही, पण जेव्हाही बेडवर अंग टाकतो तेव्हा तुला, तुझ्या मिठीला खूप मिस करतो. मला काय होतंय माहीत नाही, पण तुझी खूप सवय झाली मला. भारत स्वतःशीच हितगुज साधू लागला तेव्हाच पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर खूप मोठा होता. त्रिशाने रस्त्याच्या कडेला स्कूटी थांबवली आणि भारतच्या हाताला पकडून पळतच रस्त्यालगतच्या दुकानाच्या आडोशाला घेऊन गेली. किती फास्ट चालवले स्कूटी, वाटले नव्हते आपण पावसात भिजू. कपड्यांवरून हाताने पाणी झटकत त्रिशा बोलली, पण भारतचे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. तो एकटक पावसाच्या सरींना बघत होता. नकळत नजरेपुढे पावसात भिजणाऱ्या भूमीचा सुंदर चेहरा तरळून गेला. तिचे काजळाचे घारे डोळे, नागिणीसारखी सळसळणारी तिच्या लांब सडक केसांची वेणी, गुलाब पाकड्यांसारखे नाजूक गुलाबी ओठ आणि तिच्या त्या अस्सल गावरान रूपात स्वतःला हरवणारा तो. कुठून तरी गाण्याचे बोल त्याच्या कानावर पडायला लागले. अधीर मन झाले, मधुर घन आले, धुक्यातुने नभातले, सख्या प्रिया सरीतुने सुरेल धुंद स्वर हे आले, अधीर मन झाले. गाण्याच्या तालावर शिवारात मोरासारखी बेधुंद होऊन थुई नाचणारी ती आणि तिला अतिशय प्रेमाने न्याहाळणारा तो. तेव्हाच एक वीज मोठ्याने कडाडली आणि त्याच्या शेजारी असलेली त्रिशा घाबरून त्याच्या मिठीत शिरली. भारतने तिला पाहिले तेव्हाच त्रिशानेही नजर उचलून त्याला पाहिले. त्याच्या अचानक मिठीत शिरल्याने तिच्या हृदयाची धडधड वाढली. ती लाजून त्याला बघायला लागली. क्षणभर तिच्यात त्याला भूमीचा भास झाला. त्याने हळूच तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले. तसे तिचे हात त्याच्या छातीवर विसावले. दोघेही एकमेकांना प्रेमभऱ्या नजरेने बघायला लागले. भारत हळूहळू तिच्यावर झुकू लागला. तसे आपसूक तिचे डोळे मिटले गेले. धो धो पडणाऱ्या सरी, वातावरणातील गारवा आणि त्याला मंत्रमुग्ध करणारी त्याच्या मिठीत विसावलेली ती. भारत पुरताच तिच्यात हरवला होता क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.